Godspeed to the city streets. We began to feel the fire. नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खाससुद्धा असाल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं दिवसभराचं खूप सारं प्रोडक्टिव्ह रुटीन, जे अजिबात स्ट्रेस न घेता मी कशा प्रकारे करते हे तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि आज आहे संकष्ट चतुर्थी. सो त्यामुळे बाप्पासाठी मोदकसुद्धा बनवायचे आहेत. खूप दिवस झाले होते बाप्पासाठी मोदक बनवले नव्हते, सो त्यामुळे म्हटलं आज नक्की बनवणार आहे मी. सो सकाळी सकाळी इथे माझे डोसे काढून झालेले आहेत नाश्त्यासाठी. कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की डोशासाठी बॅटर रेडी करून ठेवलं होतं आदल्या रात्री. सो इथे डोसे जे काढायला घेतलेले आहेत नवीन तव्यामध्ये आणि खूप छान डोसे होतात. जसे हवेच स्पंजी डोसे हवेत तसे, किंवा मग पेपर डोसेसारखे एकदम पातळ. तर जसे हवेत तशा प्रकारे तुम्ही काढू शकता. आणि एक नॉनस्टिक पॅन डोशासाठी असणं घरात खूप गरजेचं आहे. आणि सकाळी लवकरच सुरुवात केलेली आहे कामांना, कारण आज आहे संकष्ट चतुर्थी, जसं की मी म्हटलं आधीसुद्धा. तर खूप सारी कामं आहेत दिवसभरामध्ये, देवाची पूजा वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. जितकं शक्य होईल तितकं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि इथे लोलोची बघा मध्ये मध्ये लोडबुड चाललेली आहे, कारण डोसा काढल्या काढल्या थोडंसं तुकडा त्याच्या तोंडात दिला होता मी, तर त्याला आवडतात डोसे. सो तो पुन्हा आलेला आहे मागायला. त्याला म्हटलं ठीक आहे, 2-3 डोसे काढते आणि मग तुला भरवायला घेते. पण त्याला इतके प्रचंड आवडतात की तो पुन्हा पुन्हा मागायला येतो. तर हा शेवटचा एक डोसा काढून मग मी त्याला नाश्ता भरवणार आहे. आणि त्याचबरोबर प्रज्ञेला सुद्धा भरवून घेणार आहे, कारण डोसा, इडली वगैरे सगळ्या गोष्टी असल्या की त्याला भरवावं लागतं. सो त्याला सुद्धा भरवून घेणार आहे. आणि मला इथे लॉकडाऊनमधल्या पिरियडची आठवण झाली की लॉकडाऊनमध्ये अगदी सगळेच पदार्थ आम्ही घरी बनवत होतो आणि आवडीने सगळे खात सुद्धा होतो. आणि बऱ्याचशा गोष्टी लॉकडाऊनमध्ये सुद्धा मी रेसिपीज वगैरे शिकली, कारण खूप सारा वेळ होता आणि ट्राय करण्यासाठी घरात माणसंही अवेलेबल होती. सो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी ट्राय केल्या. तरी त्यांचा नाश्ता वगैरे करून झाला, त्यानंतर मी लागली लगेचच जेवणाला. तर आज मिक्स डाळीचा प्लॅन आहे. तर मिक्स डाळ जी आहे ती बॉईल करून घेतलेली आहे. आणि ते तुम्ही बघू शकता, कांदा, लसूण, त्याचबरोबर टोमॅटो याची फोडणी देणार आहे. त्याचबरोबर 1-2 लाल मिरच्या, सुक्या मिरच्या ज्या आहेत त्यासुद्धा घालणार आहे. खूप सारा कढीपत्ता आणि या सगळ्या गोष्टी टाकून त्यानंतर मग थोडेसे मीठ, हळद आणि मसाला टाकून छान अशी डाळ घट्टसर बनवून घेणार आहे. जेव्हा मिक्स डाळ बनवते ना, तर ती खूप जास्त पातळ बनवत नाही. थोडी-थोडी घट्टच ठेवते, जेणेकरून ती छान टेस्टी लागते. आणि आज आहे छोल्याची भाजी, कारण खूप दिवस झाले होते छोले बनवले नव्हते. आणि हल्ली काय झालं ना, आम्हाला छोले फार आवडायला लागलेले आहेत, कारण खूप टेस्टी लागतात छोले खायला. इथे मी तुमच्यासोबत शेअर करेन की खूप जास्त ज्या दिवशी काम असतं ना आपल्याला, तर त्या दिवशी आपण स्ट्रेस अजिबात न घेता कशाप्रकारे काम करू शकतो, सगळ्या गोष्टी आवरू शकतो. यासाठी तुम्हाला एक खास टिप देणार आहे की जेव्हासुद्धा आपल्याला घरात खूप सारी कामं असतात, खूप सारे वेगवेगळे टास्क असतात, जे आपल्याला दिवसभरात कंप्लीट करायचे असतात आणि आपल्याला वाटतं की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर अशा वेळेला ना, सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे सगळ्यात आधी लवकर उठायचं. कारण जर लवकर उठलात तरच दिवसभरासाठी तुम्हाला खूप सारा वेळ मिळतो. तर बघा इथे इव्हनिंग झालेली आहे. चहा छान असा मी घेतलेला आहे आणि माझ्यासाठी लोलोसुद्धा कंपनी देतो चहा. तो सुद्धा चहा करतो, पण त्याला मी दूध पाजते इथे संध्याकाळी चहाच्या कपमध्ये. कधी-कधी अगदीच हट्ट करायला लागला तर चहाचा कप किंवा मग ग्लासात. तर इथे चहा वगैरे पिऊन झाला आणि आम्ही भाज्या ज्या आहेत त्या निवडण्यासाठी बसलेलो आहोत. सकाळी भाज्या आणल्या होत्या, पण त्या काही क्लीन करायला भेटल्या नाही. सो त्यामुळे आता क्लीन करायला घेतलेल्या आहेत आणि मध्ये-मध्ये त्याला मी त्याची चहा म्हणजेच दूध पाजत आहे. तर मी म्हटलं जसं की आपल्याला ज्या दिवशी खूप कामं असतात ना, लवकर उठणं खूप गरजेचं आहे. कारण दिवसभरात जितका आपल्याला नेहमीचा वेळ असतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ मिळतो. खूप साऱ्या गोष्टी करता येतात. तर मी नेहमी ना लवकर उठणंच प्रिफर करते. अगदी ऑफिसला जात होती तेव्हापासून. जेव्हा अगदी टीनेजरमध्ये किंवा यंग जेव्हा होती मी, जेव्हा लग्नाच्या आधी, तर झोप म्हणजे हा माझा म्हणजे आवडती गोष्ट असायची. मला अजिबात लवकर उठायला आवडायचं नाही. पण जसं म्हणतात ना, की जबाबदाऱ्या जशा वाढतात आपल्या आयुष्यात, तशा आपल्याला आपण जागृत होतो आणि आपल्याला आपली आपोआपच झोपसुद्धा कमी होते. कारण रात्री मी असा विचार करूनच झोपते, की सकाळी मला खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत. तर त्यासाठी मला लवकर उठायचं आहे, हा मनात विचार करून जर झोपली मी, तर मी अगदी न अलार्मचा आवाज येता
सुद्धा उठू शकते. तर तुम्ही सुद्धा असाच विचार करा, की रात्री झोपायच्या आधी तुम्हाला दिवसभराची काय कामं करायची आहेत, त्याची लिस्टिंग करा. त्याचबरोबर लक्षातही घ्या आणि त्याच ह्याच्याने दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही अगदी सहज उठू शकता. आणि याच्यामध्ये फायदासुद्धा आपलाच आहे. जितकं आपण सगळं घरातल्या गोष्टी आवरतो, तितका जास्त वेळ आपल्यासाठी सुद्धा मिळतो. कारण दिवसभरात आपल्याला बऱ्याचशा गोष्टीसुद्धा आपल्याला करायला आवडत असतात. जसं की पुस्तक वाचणं किंवा मग एखादी सीरीज बघणं किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात. कोणाला डान्स करायला आवडतो, कोणाला व्यायाम करायला, बऱ्याचशा गोष्टी असतात. सो त्या करण्यासाठी सुद्धा वेळ मिळतो. तर आज जसं की मी म्हटलं संकष्ट चतुर्थी आहे. सो नैवेद्यामध्ये मी मोदक बनवत आहे. मोदकाची रेसिपी आधीसुद्धा बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. तर फक्त 11 मोदक बाप्पाला नैवेद्यासाठी मी ते बनवत आहे. तर बाकीच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या नाही, जसं की मी आधीसुद्धा ब्लॉगमध्ये शेअर केलेल्या आहेत. सो इथे मोदकसुद्धा माझे झालेले आहे. जेवण झालेलं आहे सगळं. आणि इथे मोदक स्टीम करायला ठेवले आहेत. तोपर्यंत मी इथे बनवत आहे कैरीची मस्त अशी चटपटीत चटणी. तर त्यासाठी खोबरं, आल्याचा थोडासा तुकडा, लसूण, त्याचबरोबर थोडंसं जिरं, थोडंसं धने, कोथिंबीर आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि खूप सारी कैरी आणि हे सगळं मिश्रण आहे ना, मस्त छान असं वाटून घेतलेलं आहे आणि याला देणार आहे मी तडका. तर मोहरी आणि कढीपत्त्याचा छान असा तडका द्यायचा आहे आणि चटणी जी आहे ती झाकून ठेवायची थोड्या वेळासाठी. खूप छान फ्लेवर चढतो आणि खूप जास्त टेस्टीसुद्धा लागते चटणी. तर इथे आता आमच्या मोदकाची वगैरे तयारी झालेली आहे. तर इथे आम्ही आता आरती करायला घेणार आहोत. तर आता आरती वगैरे करून घेतो. त्यानंतर नैवेद्य दाखवतो आणि आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला